कॅशलेस व्यवहार करा। नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवरती हा सल्ला सर्व नागरिकांना देण्यात आलाय, परंतु हे कॅशलेस व्यवहार करताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना एक छोटी जरी चूक झाली तर नेमकं काय होऊ शकतं, किंबहुना हा व्यवहार किती महागात पडू शकतं ते तुम्हीच पहा। 2,81,958 रुपये, पण संगणकावरती 8चा आकडा दोनदा दाबला गेला आणि रक्कम झाली 28,81,958 रुपये। ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना झालेली चूक बुलढाण्याचे राम अंभोरे, महाराष्ट्र मल्टीस्टेट सहकारी बँक आणि पोलिसांची डोकेदुखी बनली आहे। आता झालं काय ते ऐका। बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये याच बंगल्यात राम अंभोरे राहतात। ते जुलै महिन्यात LIC मधून निवृत्त झाले। त्यांना सेवानिवृत्तीचे पैसे मिळणार होते, पण याच काळात अंभोरे विदर्भ LIC कोऑपरेटिव्हचेही सदस्य होते। त्यांच्याकडून 2,81,958 रुपये अंभोरेंना मिळणार होते। सोसायटीच्या पत्रानुसार ते पैसे महाराष्ट्र मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने अंभोरेंना ट्रान्सफर केले। अंभोरेंनीही पैसे आल्यानंतर दणकावून खर्च केले, पण महिन्याभरानंतर ही चूक बँकेच्या लक्षात आली आणि त्यांनी अंभोरेंना 25 लाख रुपये परत करण्यास सांगितलं। 15 तारखेलाच आपण कळवलं, ज्या दिवशी मला माहित झालं त्या दिवशीच कळवलं की बा तुमच्या खात्यात अशी रक्कम, जास्तीची रक्कम आली आहे। तर त्याकरता मग आम्ही पत्रव्यवहार वगैरे सगळं केला, पण त्यांनी ते काही अद्याप पैसे देतो म्हणून सांगितलं, मग अद्याप परत झालेले नाही पैसे ते। हां, आम्हाला असं समजलं की त्यांनी काहीतरी त्याच्या मुलीचं लग्न वगैरे केलेलं आहे, त्यामुळे त्याने काहीतरी त्याचा खर्च केलेला आहे लग्नाच्या कार्यवाही करता, आणि काही गाडी बिडी घेतल्याचं माहीत पडलेलं आहे। परंतु सध्या आमचं ऑन रेकॉर्ड नाही आहे, कारण अजून स्टेटमेंट अजून त्याचं बाकी व्हायचं आहे, आणि जे त्यांनी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्याचं ऑन रेकॉर्ड आमच्याकडे सुद्धा रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे। म्हणून त्याने असे बरेच त्यांनी खर्च केलेला आहे, काही लोन होतं लोकांचं, काही लोकांची उधारी होती ती त्याने पेड केला असं तो म्हणतोय तो। महाराष्ट्र मल्टीस्टेटच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अंभोरेंचं घर गाठून चौकशी केली, पण अंभोरे सापडले नाहीत। दुसरीकडे कुटुंबाने मात्र बँकेने पैशांसाठी तगादा लावल्याचा आरोप केलाय। राहिलेत आमचे यायचे काही पैसे, तर त्यांनी आमचं पेन्शन, आमचे पैसे हे सगळे अडकून धरलेले आहेत, आणि जे आम्ही लोकांना पैसे उधार घेतले होते ते दिले, त्या लोकांना हे लोक त्रास देत आहेत की त्यांचे चेक पण त्यांनी दाबून धरलेले आहेत, आणि त्यांनाही त्रास देत आहेत, आम्हालाही त्रास देत आहेत। आणि माझे पती हे रिटायर 60 वर्ष वय आहेच त्यांचं, तरी त्यांना खूप त्रास व्हायला लागला, आणि ते चालले ज्यांना जाणं, नागपूरला जाणं येणं, नागपूरला जाणं येणं, त्याच्यामुळे त्याची तब्येत झाली खराब आता, आणि ह्या लोकांचा आमच्या मागे असा पाठलाग लागलेला आहे। आम्हाला काही पैशाचं माहीत नव्हतं काय आहे तर, आणि बस ते आता नागपूरला गेलेले आहे। ऑनलाईन व्यवहार सगळ्यात जास्त सेफ आहेत असा दावा केला जातो, पण संगणकावर बसून ते व्यवहार करणारा माणूसच आहे, आणि त्यानं एखादी चूक केली की असा सावळा गोंधळ होतो। त्यामुळे आता कॅशलेस व्यवहार करताना तुमची अवस्था मल्टीस्टेट बँकेसारखी आणि राम अंभोरेंसारखी होऊ नये यासाठी जरा काळजी घ्या। बुलढाण्याहून संदीप शुक्ला, नागपूरहून रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।